रोहिणी खडसे या शरद पवारांच्या भेटीला सध्या आलेले आहेत। रोहिणी खडसे यांच्या पतीवरती पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर रोहिणी खडसे पुण्यात शरद पवारांची भेट घेण्यासाठी थेट मोदी बागेत दाखल झाल्यात। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत। नेमकं या भेटी दरम्यान कुठली चर्चा होणार आहे? शरद पवार त्यांना मार्गदर्शन करणार आहेत का? नेमकं त्या स्पष्टीकरण देणार आहेत का? शरद पवारांसमोर सगळं काही पाहावं लागणार आहे। ड्रग्स पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे या भेट घेत असल्याचं कळतंय। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, काय सांगाल? सविस्तर अपडेट काय? भेटी दरम्यान काय होऊ शकतं? नक्कीच आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संदर्भात खरं तर पोलिसांची भूमिका जी आहे ती प्रत्येक वेळी संशयाची त्या ठिकाणी दिसलेली आहे। मात्र त्याचवर स्पष्टपणे जरी रोहिणी खडसे बोलले नसले तरीही आज शरद पवार पुण्यामध्ये आहेत आणि खरं तर याच प्रकरणात त्या शरद पवारांची बोलण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वी रोहिणी खडसे जे आहेत त्या शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आज त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आता मोदी बागेमध्ये। या चर्चेसंदर्भात काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण एकूणच रेव्ह पार्टीचं आपण पाहिलं होतं की जवळपास 7 जणांवर गुन्हा दाखल आहे। त्या संदर्भात प्रांजल खेवलकर यांच्यावर न्यायालयीन कोठडीमध्ये ते आत आहेत आणि त्या संदर्भात आता रोहिणी खडसे जे आहेत ते कदाचित शरद पवार यांना या सर्व प्रकाराची माहिती जी आहे ती देण्यासाठी मोदी बागेत दाखल झाले। धन्यवाद सचिन। वेळोवेळी आपल्याकडून या भेटीची अपडेट्स घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।